नमस्कार. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स घटक समांतर रेषा उपघटक रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. त्यासाठी अगोदर जरा आठवूया. आकृतीवरून संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन यांच्या इथं जोड्या लिहिता येतात का ते आपण पाहूया. संगत कोनाच्या जोड्या. संगत कोनाच्या जोड्या. एचा संगत कोन कोणता असेल तर पी. डीचा संगत कोन, डीचा संगत कोन एस. बीचा संगत कोन क्यू आणि सीचा संगत कोन आर. त्यानंतर आंतरकोनाच्या जोड्या. आंतरकोनाच्या जोड्या. डीचा आंतरकोन पी, सीचा आंतरकोन क्यू. ज्या आंतरकोनाच्या दोन जोड्या तयार होतात. संगत कोनाचे 4. आता व्युत्क्रम कोनाच्या डीचा व्युत्क्रम कोन क्यू आणि सीचा व्युत्क्रम कोन पी. आता यामध्ये एक जोडी राहिली बाह्य व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनालाच आंतरव्युत्क्रम कोन म्हटलं जातं. आता बाह्य व्युत्क्रम कोन. एचा बाह्य व्युत्क्रम कोन आर आहे आणि बीचा बाह्य व्युत्क्रम कोन एस आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय समजले की संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात आणि व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन आणि आंतरकोनाच्या प्रत्येकी 2 जोड्या तयार होतात. आता या कोनांच्या जोड्यावरून काही कसोटी आहेत. त्यामध्ये समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. म्हणजे 2 रेषा समांतर कधी असतात? आंतरकोनावरून, व्युत्क्रम कोनाच्या जोडीवरून, संगत कोनाच्या जोडीवरून. तर बघा पहिली कसोटी. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या 2 जोड्यापैकी एक जोडी पूरक असेल. एक जोडी पूरक असेल तर त्या 2 रेषा कशा असतात? समांतर असतात. आता समजा या आकृतीमध्ये हा कोन ए आहे, हा कोन बी आहे. जर ए अधिक बी, कोन ए अधिक कोन बी जर 180 अंश असेल म्हणजेच आंतरकोनाची जोडी काय आली? पूरक आली. जर आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे दुसरी जोडी पूरक आहे का नाही हे पाहायची सुद्धा आवश्यकता नाही. एक जोडी पूरक असेल तर ऑटोमॅटिकली दुसरी सुद्धा पूरक असणार आहे. पण एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. त्यानंतर समांतर रेषेची व्युत्क्रम कोन कसोटी. 2 किंवा 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता, 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या 2 रेषा समांतर असतात. समजा इथं रेषा यल आणि यम. तर रेषा यल समांतर रेषा यम. म्हणजे 2 रेषा समांतर असण्यासाठी कोणत्या कंडिशनची आवश्यकता असते? त्यातील 2 कंडिशन पाहिल्या. आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या 2 रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल त्या 2 रेषा समांतर असतात. अजून एक कसोटी आहे. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या 4 संगत कोनाच्या जोड्यापैकी संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल. 4ची काय आवश्यकता नाही, पण एक कमीत कमी एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा कशा असतात? समांतर. म्हणजे इथं आडव्या 2 रेषा समांतर येणार. का तर कोन ए आणि कोन बी ही एकरूप कोनाची जोडी आहे संगत कोनाची. त्यामुळे ह्या 2 रेषा काय येणार आहेत? समांतर येणार आहेत. म्हणजे 2 रेषा समांतर असण्यासाठी 2 रेषा समांतर आहे असं सिद्ध करा. सिद्ध करामध्ये किंवा प्रूव्ह दॅट आपण म्हणतो त्याला. तर त्यावेळी काय पाहायचं? आंतरकोनाची एखादी जोडी पूरक आहे का, किंवा व्युत्क्रम कोनाची एखादी जोडी एकरूप आहे का,
किंवा संगत कोणाची एखादी जोडी एकरूप आहे का. त्यानंतर उपप्रमेय. जर एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. एक रेषा, समजा मी आडवी रेषा काढली, एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल, त्याच पृष्ठभागावरील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन रेषा कशा असतात, समांतर असतात. आता ह्या दोन्ही रेषा समांतर का म्हणता येतील आपल्याला, तर हा कोण 90 अंशाचा आहे, हा कोण 90 अंशाचा आहे, आणि या दोन कोणाचा जर विचार केला तर संगत कोणाची जोडी एकरूप आहे दोन्ही 90 अंश असल्यामुळे, आणि संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर ह्या दोन रेषा काय येतील, मग समांतर येतील. आणि कसोटीवरून आता जी आपण समांतर रेषेची संगत कोणाची कसोटी पाहिली त्याच्यावर उपप्रमेय 1 आपण सिद्ध केलं. उपप्रमेय क्रमांक 2. जर एका प्रतलातील दोन रेषा त्याच प्रतलातील तिसऱ्या रेषेला समांतर असतील तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. एका पृष्ठभागावरील एका प्रतलातील दोन रेषा त्याच प्रतलातील तिसऱ्या रेषेला समांतर असतील तर त्या दोन रेषा कशा असतात, समांतर. समजा पहिल्या रेषेला ए नाव दिलं, दुसऱ्या बी, तिसऱ्या सी. जर ए समांतर सी असेल आणि रेषा बी समांतर रेषा सी असेल तर आपल्याला काय लिहिता येतं, रेषा ए समांतर रेषा बी. म्हणजे ही रेषा या रेषेला समांतर आहे, दुसरी रेषा तिसऱ्या रेषेला जर समांतर असेल बरं का, तर पहिल्या दोन रेषा एकमेकींना काय असणार आहे, समांतर असणार आहेत. त्यानंतर प्रमेय. कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. आता हे सुद्धा आपल्याला सांगता येईल कसं, बघा, त्रिकोण काढला आणि या बाजूला समांतर असणारी रेषा, या बाजूला समांतर असणारी रेषा इथं घेतली तर आपल्याला इथं काय म्हणता येईल, समजा मी हा कोण ए मानला, हा बी मानला, हा सी मानला, हा पी मानला आणि ह्यातला क्यू मानला, तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, कोण बी अधिक कोण पी अधिक कोण क्यू बरोबर 180 अंश हे सिद्ध करायचं, आणायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आकृतीमध्ये दिसतंय काय, ए अधिक बी अधिक सी बरोबर 180 अंश. का, तर रेषीय जोडतील कोण, लिनियर अँगल. पण कोण ए आणि कोण पी हा समान आहे, एकरूप आहे. का, तर व्युत्क्रम कोण. या बाजूला ही बाजू समांतर आणि छेदिका घेतली तर ए आणि पी व्युत्क्रम कोण आहेत, आणि व्युत्क्रम कोणाची मापे कशी असतात, समान असतात. म्हणजे एच्या ऐवजी पी ठेवता येईल. परत पी तसाच ठेवला मी, बी कोण, आणि कोण सी आणि कोण क्यू हे एकरूप असणार आहेत. का, तर व्युत्क्रम कोण, कारण या रेषेला ही बाजू कशी आहे, समांतर आहे. म्हणजे कोण सीच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला, ए, आणि बरोबर किती अंश, 180 अंश. आणि हे काय झालं, मग सिद्ध झाले. आता इथं काय सिद्ध करा सांगितलं नव्हतं, फक्त ते प्रमेय कसं सिद्ध होऊ शकतं ते इथं सांगितलेलं आहे. आता वरील माहितीच्या आधारे आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय आता सोडूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर 70 अंश, कोण एस बरोबर 45 अंश, तर कोण पी चे माप किती. आता त्रिकोणातील दोन कोणांची मापे दिलेली आहेत आणि एक कोण विचारला आहे. म्हणजे कोणतं प्रमेय वापरता येईल, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग आता इथं 70 आणि 45ची बेरीज किती झाली, 115 अंश. म्हणजे कोण पीचे माप कसे असणार, 180तून 115 वजा करावं लागतील. मग राहतील किती, 115 अधिक 5 120 आणि वरचे 60 म्हणजे येईल 65 अंश. त्यानंतर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील कोणांची मापे 79 अंश व 99 अंश आहेत.
तर त्या रेषा टिंबटिंब असतात. आता 79 अंश आणि 99 अंश, 79 अंश आणि 99 अंश, आणि जोडी कोणती आहे? आंतरकोनाची. मग आंतरकोनाची जोडी असेल तर 99 आणि 79ची बेरीज जर 180 आली तर आपल्याला त्या दोन रेषा समांतर आहेत असं म्हणता येईल. 9 9 18, 9 7 16 आणि 1 17, म्हणजे ह्या दोन कोणांची बेरीज 180 अंशी येत नाही. जर 180 अंश आली असती तर त्या दोन रेषा समांतर झाल्या असत्या. आता मात्र 99 अंश आणि 79 अंश माप असल्यामुळे ह्या दोन रेषा कशा येतील? छेदणाऱ्या येतील, समांतर येणार नाहीत. पुढं प्रश्न क्रमांक 2, खालील कृती काय करा? पूर्ण करा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. वर आपण कसोट्या पाहिल्या, त्यातली एक कसोटी. मग इथं पक्ष म्हणजे काय असतो? वाक्याचा पूर्वार्ध भाग, म्हणजे तरचा अगोदरचा भाग हा तुमचा काय असेल? पक्ष म्हणून घेता येईल, पूर्वार्ध भाग. आणि त्या वाक्यानुसार आकृतीवरून आपल्याला लिहावं लागेल. वाक्यामध्ये काय, प्रमेयामध्ये काय आहे? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप, तिथपर्यंत पक्ष आहे. म्हणजे इथं व्युत्क्रम कोनाची कोणती जोडी आहे? तर कोन ए, कोन ए एकरूप कोन बी. तिथं दिलेलं आहे बघा, कोन ए एकरूप कोन बी, म्हणजे पक्ष लक्षात आलं. त्यानंतर साध्य, त्या रेषा समांतर असतात तर नंतरचा उत्तरार्ध भाग, तर त्या रेषा समांतर, म्हणजे कोणत्या रेषा? रेषा यल समांतर रेषा यम, तर त्या रेषा समांतर असतात. मग ते अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो आकृतीवरून लिहायचा. त्यानंतर सिद्धता, आपल्याला काय पाहिजे? रेषे जोडतील कोण पाहिजे. मग कोन सी चा रेषे जोडतील कोण कोणता? कोन ए. त्यानंतर काय सांगितले? कोन ए आणि कोन बी हे कसे आहेत? समान मापाचे आहेत, एकरूप आहेत. का? कोन ए आणि कोन बी हे कसे आहेत? समान मापाचे आहेत. मग आता इथं आपल्याला काय करता येईल? मग कोन ए च्या ऐवजी कोण ठेवता येईल? कोन बी ठेवता येईल, कारण समान मापाचे आहेत. आता कोन बी अधिक सी बरोबर 180 अंश विधान 1 आणि 2 वरून आले. त्यानंतर कोन बी अधिक कोन सी, कोन बी आणि कोन सी, कोन बी अधिक कोन सी हे किती आले? 180 अंश आले. म्हणजेच कोन बी आणि कोन सी ही आंतरकोनाची जोडी आहे, शिवाय या कोनांची बेरीज 180 अंश आली. म्हणून कसोटीमुळे दोन रेषा काय आल्या? समांतर. कोणत्या दोन? रेषा यल समांतर रेषा यम. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी, आकृतीमध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापावरून कोन एक्स आणि वाय ची मापे शोधा आणि सिद्ध करा. रेषा यल समांतर रेषा यम. आता दोन रेषा समांतर कधी असतात? कसोटीवरून जर संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल, किंवा व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल, किंवा आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल. मग आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार जाऊया आपण सोडवत. कोन एक्स बरोबर आणि पुढं म्हटलंय विरुद्ध कोनाचा गुणधर्म, म्हणजे कोन एक्स आणि 130 अंश हे दोन्ही कोण कशी येणार? समान मापाचे येणार. म्हणजे एक्स बरोबर 130 अंश, का तर विरुद्ध कोन, आणि विरुद्ध कोनाची मापे समान असतात. आता एक्स आणि 50 अंशाचं काय नातं आहे? एक्स आणि 50 अंशाचं काय नातं आहे? तर ते दोन कोण कसे आहेत? आंतरकोन आहेत. आंतरकोन आहेत. त्यामुळं काय केलं तर कोन एक्स, बघा इथं काय म्हणतो, कोन वाय बरोबर
50 अंश. का 50 अंश? तर ह्या 50 अंशाचा काय आहे? विरुद्ध कोन आहे. म्हणजे विरुद्ध कोनाचा काय येईल? गुणधर्म. त्यानंतर कोन x अधिक 50. कोन x अधिक 50 बरोबर टिंब टिंब अधिक 50. म्हणजे कोन x मध्ये 50 मिळवले आणि पुढं इथं खाली किती आहे? 180 अंश आहे. म्हणजे इथं ऑटोमॅटिकली किती येणार आहे? 130 अंश. थोडक्यात x समाप किती आहे? 130 आणि त्यामध्ये 50 मिळवले म्हणजे किती येणार? 180 अंश. आणि त्यानंतर म्हणजे इथं काय लक्षात आलं आपल्याला की x आणि 50 यांची बेरीज 180 अंश आली. म्हणजे आंतरकोनाची जोडी पूरक आली आणि आंतरकोनाची जोडी पूरक आल्यामुळे रेषा L आणि रेषा M ह्या काय आल्या? समांतर आल्या. आणि आपल्याला तेच पाहिजे. कशावरून? इथं कशावरून? आंतरकोनाची कसोटी. आंतरकोन कसोटीवरून ह्या दोन रेषा काय आल्या? समांतर आल्या. त्यानंतर तिसरा प्रश्न. आकृतीमध्ये रेषा R ही रेषा P आणि रेषा Q यांची छेदिका आहे. कोन M बरोबर 58 अंश. कोन N बरोबर 121 अंश. तर रेषा P आणि Q समांतर आहे का ते सकारण लिहा. मग दोन रेषा कधी समांतर असतात? जर आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल किंवा संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल किंवा व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल. मग आता कोन M आणि N कोणत्या प्रकारचे कोन आहेत? आंतरकोन आहेत. मग आता त्या कोनांची बेरीज 180 अंश येते का पाहूया. कोन M अधिक कोन N बरोबर 58 अंश अधिक 121 अंश. म्हणजेच किती येईल? 8 आणि 1 9, 5 आणि 2 7, 179 अंश येईल. आणि आपल्याला बेरीज किती पाहिजे होते? 180 अंश पाहिजे होती. म्हणजे कोन M अधिक कोन N बरोबर 180 अंश नाही. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? आंतरकोनाची जोडी पूरक नाही. आणि आंतरकोनाची जोडी पूरक नसल्यामुळे रेषा P ही रेषा Q ला समांतर नाही. आता मी काय पूर्ण लिहित बसत नाही, फक्त उजळणी आपली चालली. सेतू अभ्यासक्रम आता तुम्ही 10वीला आहात आणि आपण इथं 9वीचं शिकतोय, म्हणून आपण असं रफमध्ये लिहून तो प्रश्न तुम्हाला समजून सांगतोय. त्यानंतर रोमानांक 2. जर एखादी रेषा एकाच प्रतलातील दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असेल तर ती रेषा दुसऱ्या रेषेलाही लंब असते. म्हणजे असं स्टेटमेंट येईल त्यावेळी तुम्हाला पक्ष लिहावं लागेल, साध्य लिहावं लागेल, पण आकृतीवरून लिहावं लागेल. आता आकृती काढायची स्टेटमेंटवरून, प्रमेयावरून. जर एखादी रेषा दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही लंब असते. आता इथं रेषा L, M आणि N. पक्ष काय लिहिता येईल? आता पक्ष लिहित बसत नाही मी, किंवा शॉर्टमध्ये लिहिन. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषापैकी एका रेषेला लंब असेल, म्हणजे आपण पक्ष काय म्हटलं? रेषा L लंब रेषा N जर असेल, हे झालं पक्ष, तर ती रेषा म्हणजे रेषा N ही दुसऱ्या रेषेला सुद्धा लंब असते. म्हणजे M ला सुद्धा काय असते? लंब असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे थोडक्यात हितला कोन किंवा हिता असणारा किंवा हिता असणारा किंवा हिता असणारा कोन 90 अंशाचा आणायचा आहे. मग आता आपल्याला सिद्धता लिहूया. अजून दिलेलं काय आहे? दिलेलं म्हणजे तरच्या अगोदरचा भाग पक्ष. पक्षामध्ये अजून काय दिलेलं आहे?
रेषा यल समांतर रेषा यम हे एक दिलेलं आहे. हे पक्ष म्हणजे दिलेला भाग गिव्हन, आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट हिअर लाईन एन इज परपेंडिक्युलर टू यम. हे तुमचं साध्य आहे. आता सिद्धता बघा, आपल्याला पक्षमध्ये काय दिलेलं आहे, रेषा यल समांतर रेषा यम, आणि ह्या दोन रेषा समांतर दिल्यामुळे एक इथं नाव देऊया, इथं बी नाव देऊया. कोण ए एकरूप कोण बी, का तर करस्पॉन्डिंग अँगल. संगत कोण, दोन समांतर रेषा असतील तर संगत कोणाच्या जोड्या ह्या एकरूप असतात. आता संगत कोणामुळे कोण ए आणि कोण बी एकरूप आले, परंतु त्यातील कोण ए किती अंश आहे, 90 अंश आहे. त्यामुळे कोण बी सुद्धा किती येईल, हा 90 अंश आहे, म्हणून हा सुद्धा 90 अंश आला. आणि हा 90 आल्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल, रेषा यन ही रेषा यमला काय आहे, लंब आहे. त्यानंतर पुढे जाऊया. समांतरभुज चौकोनाचा एक कोन काटकोन असेल तर तो चौकोन आयत असतो. आता मी एक समांतरभुज चौकोन काढतो. हे काय काढतो, समांतरभुज चौकोन. त्यातील एक कोन जर काटकोन असेल, आता हे अंदाजे झालं बरं का, असा काटकोन होऊ शकत नाही, पण आपल्याला समांतरभुज चौकोन पाहिजे. आणि हा जर तुमचा 90 अंशाचा असेल, थांबा अशी आकृती काढूया आपण. एक कोन काटकोन असेल तर त्यांचं मत काय आहे, तर तो चौकोन आयत असतो. म्हणजे पक्ष काय येईल, चौकोन ABCD हा आयत आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. आणि अजून त्यामध्ये काय म्हणता येईल, माप कोन ए बरोबर 90 अंश. म्हणजे तरच्या अगोदरचा जो भाग, पूर्वार्ध भाग हा पक्षमध्ये येतो, आणि तर नंतरचा भाग, उत्तरार्ध भाग हा साध्यमध्ये येईल. आता साध्य काय येईल, मग साध्य काय येईल, चौकोन ABCD हा आयत आहे. काय आहे, आयत. मग आता आपल्याला दिलेल्या माहितीवरून जावं लागेल, आणि आयत म्हणजे चारी कोन काटकोन आणायचे. आपल्याला चारी कोन किती अंशाचे, 90 अंशाचे आणायचे आहेत. आता जाऊया मग पुढं. सिद्धता. आता सिद्धतामध्ये काय म्हणता येईल, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. कोणता चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. आता चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनाबद्दल काय माहिती आपल्याला, की समोरासमोरील कोणाची मापे समान असतात. म्हणजे माप काय म्हणता येईल, माप कोन ए बरोबर माप कोन C, आणि त्यातील माप कोन ए 90 अंश आहे, म्हणून माप कोन C किती येणार, 90 अंश. म्हणजे हा कोन तुमचा 90 अंश आला. त्यानंतर समांतरभुज चौकोनामध्ये लगतच्या कोनाबद्दल काय माहिती आहे, माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश. त्यातील ए कोन 90 अंश आहे, म्हणून बी कोन किती येईल, माप कोन बी बरोबर 90 अंश. बी कोन 90 अंशाचा येईल. त्यानंतर अजून समांतरभुज चौकोनाबद्दल काय माहिती आहे, समोरासमोरील कोन समान मापाचे असतात. मग हा 90चा आहे, म्हणून माप कोन डी किती अंशाचा येईल, माप कोन डी 90 अंशाचा येईल. थोडक्यात इथं आपण चारी कोन 90चे आणले. ए 90 अंश, बी 90 अंश, सी 90 अंश, आणि डी सुद्धा 90 अंश. आणि चारही कोन 90 अंशाचे आल्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल, चौकोन ABCD हा काय आहे, आयत आहे. आता तुम्ही मात्र व्यवस्थित वहीमध्ये लिहा.
त्यानंतर स्वाध्यायामध्ये जेवढे प्रश्न होते तेवढे आपण इथं सोडवलेले आहेत. स्वाध्यायामध्ये मुख्य प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा आणि त्याच्यामध्ये काही उपप्रश्न होते ते वरील कंटेंटद्वारे आपण इथं सोडवलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि प्रज्ञा मॅथ्स चॅनेल यापुढील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.